तुमच्या असं लक्षात आलंय का की ज्यावेळेस आपण एलसीएम आणि एचसीएफ काढत असतो वेगवेगळ्या नंबर्सचे, त्यावेळेस आपल्याला एका संख्येने इतर ज्या 2-3 संख्या असतात एलसीएम आणि एचसीएफ मधल्या, त्यांना आपल्याला कंप्लीट डिव्हिजन करायचे असते आणि त्यावेळेस आपण मग ट्रायल एरर भरपूर वेळा करत असतो. तर ही अडचण दूर झाली पाहिजे या दृष्टिकोनातून डिव्हिजिबिलिटीचे जे काही रूल्स आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे रूल्स माहिती करून घेण्यापूर्वी नेमकं डिव्हिजिबिलिटी काय आहे हे माहिती असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे. तर मुलांनो, डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय हे मी तुम्हाला इथे एका एक्झाम्पल द्वारा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण पहा, अत्यंत महत्वाचा आणि तुम्हाला इथून काहीतरी शिकायला नक्कीच मिळणार आहे. तर चला, डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. उदाहरणार्थ या ठिकाणी मी एक नंबर घेतोय 48 आणि या 48 ला मी 4 ने डिवाइड करणार आहे. ज्यावेळेस आपण 48 ला 4 ने डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला माहिती 4 1s are 4, 4 मधनं 4 मायनस केले 0 आले, 8 आपण खाली घेतला, आपल्याला नवीन नंबर मिळाला 8 आणि 4 2s are 8 म्हणून आपण या ठिकाणी 8 मधनं 8 ला मायनस केला आणि रिमाइंडर आपला 0 आला. तर जेव्हाही कुठल्याही संख्येला आपण एखाद्या संख्येने डिवाइड करत असतो आणि जर रिमाइंडर 0 आला त्यावेळेस आपण म्हणत असतो की ही कंप्लीट डिव्हिजन आहे. आणि या उदाहरणामध्ये 48 इज डिव्हिजिबल बाय 4 हे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आलं लक्षात तुम्हाला, भागाकार करताना डिव्हिजन करताना ज्यावेळेस रिमाइंडर 0 येतोय अशा वेळेस हा जो काही नंबर असणार आहे 48 हा 4 ने कम्प्लिटली डिवाइड होतो, त्यालाच म्हणू आपण डिव्हिजिबिलिटी. मग आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिव्हिजिबिलिटी बाय 2 अँड डिव्हिजिबिलिटी बाय 3 याचे जे काही रूल्स आहेत ते समजून घ्यायचे. अत्यंत सोपे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 ची डिव्हिजिबिलिटीचा जो रूल आहे एक नवीन पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तर चला आपण पुढे वळूया. 2 चा जो काही आहे डिव्हिजिबिलिटी बाय 2 याचा जो काही रूल आहे तो आपण सर्वप्रथम या ठिकाणी लिहून घ्या. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 इफ इट इज इवन नंबर. जितकेही इवन नंबर असतील, मग ते सिंगल डिजिट नंबर असो किंवा कितीही डिजिट नंबर असो, तो नंबर जर का इवन नंबर असेल तर त्या नंबरला 2 ने कंप्लीट डिव्हिजन आपल्याला जाताना पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल, जसं आपण या ठिकाणी अगोदर 48 चं एक्झाम्पल घेतलं होतं, आता पण आपण तोच काम करू. बरं, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, इवन नंबर कुणाला म्हणायचं? तर माझ्या लेकरांनो, इवन नंबर हा असा नंबर असतो की ज्याच्या युनिट डिजिटला 0 2 4 6 आणि 8 हे डिजिट जर का असतील अशा त्या नंबर्सला, मग तो कितीही अंकी असू द्या, अशा त्या नंबरला आपण इवन नंबर म्हणतो. कुठे असणार आहे? 0 2 4 6 8 हा कुठे असेल? जी पण काही युनिट प्लेस असणार आहे, एखाद्या नंबरची जी काही युनिट प्लेस असणार आहे, या युनिट प्लेसला म्हणजे सगळ्यात शेवटचा जो काही नंबर असेल, डिजिट असेल, तो जर का 0 2 4 6 किंवा 8 यापैकी कुठला तरी एक असेल, अशा वेळेस त्या नंबरला आपण इवन नंबर म्हणतो. तर एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी 48 चं पुन्हा एकदा एक्झाम्पल घेऊ, कारण 48 हा इवन नंबर आहे. कारण काय? तर त्याच्या युनिट प्लेसला 8 आलेला आहे. मग आपण आता 48 ला 2 ने जर का डिव्हिजन दिली तर 2 2s are 4, 4 minus 4 0 and 2 4s are 8. आपला हा आता 8 इथे आला आणि 2 4s are 8. सबट्रॅक्शन केली, रिमाइंडर 0 आला. यावरून आपल्याला लक्षात आलं की 48 इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणून मुलांनो, आपण या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी बाय 2 साठी एक नवीन नियम या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. ऑल इवन नंबर्स लिहून घ्या, माझ्यासोबत लिहित चला तुम्ही. ऑल इवन नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. तर जितकेही इवन नंबर्स असणार आहेत ते सगळे 2 ने कंप्लीट डिव्हिजन आपल्याला होताना पाहायला मिळते. तर यानंतर आपण या ठिकाणी जो काही पुढचा रूल आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे त्याबाबत आपण माहिती घेऊ. डिव्हिजिबिलिटी बाय 3 रूल लिहून घ्या. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 इफ सम ऑफ इट्स डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3. तुम्ही मुलांनी या डिव्हिजिबिलिटीचा रूल ऐकलेला असणार आहे, ते मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगणार आहे पण थोड्या वेळाने. अगोदर हा रूल काय सांगतो ते ऐकून घेऊ आपण.
A number is divisible by 3 if sum of its digit is divisible by 3. याचा अर्थ काय? 412 हा एक नंबर आहे. या नंबरने 3 ला कंप्लीट डिव्हिजन जाते की नाही हे आपल्याला ऍक्च्युअल डिव्हिजन करून पाहण्याची गरज नाहीये. यासाठी काय करावं लागणार आहे लेकरांनो, आपल्याला 412 मधले जे पण काही डिजिट्स आहेत कुठले कुठले ते 4 प्लस 1 प्लस 2 हे जे काही डिजिट्स असणार आहेत यांचे आपण ऍडिशन करू. 4 प्लस 1 5 and 5 plus 2 is equal to 7. तर आता विषय काय झाला मुलांनो, की या सर्व डिजिटची जी काही सम असणार आहे ती 7 आली आणि 7 हा 3 च्या टेबलमध्ये येत नाही. ज्यावेळेस 3 च्या टेबलमध्ये तो नंबर येत नसेल तर मग 3 ने त्या नंबरला कंप्लीट डिव्हिजन जाणार नाही. आता याच्या ऐवजी 412 च्या ऐवजी आपण या ठिकाणी दुसरा नंबर घेऊ. 413 हा नंबर घेऊ. 413 ला आपल्याला कंप्लीट डिव्हिजन जाताना पाहायला मिळते का? आपण या ठिकाणी पाहू आणि ते कसं कळेल आपल्याला. 413 मधले जे काही डिजिट्स आहेत त्यांचे आपल्याला ऍडिशन करावं लागेल. 4 प्लस 1 प्लस 3, 4 प्लस 1 5, 5 प्लस 3 8 आणि 8 पण 3 च्या टेबलमध्ये येत नाही. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. 414. ठीक आहे, 414. आता याच्यातले जे काही डिजिट्स असणार आहेत त्याचे आपण ऍडिशन करू. 4 प्लस 1 प्लस 4 आणि हे उत्तर काय तर मुलांनो, ही सम काय येते तर ही सम येणार आहे 4 प्लस 1 5, 5 प्लस 4 9. आता मुद्दा हा आहे की हा जो काही 9 आहे हा आपल्याला 3 च्या टेबलमध्ये येताना पाहायला मिळतो. यावरनं काय कळलं की यावरनं हे कळलं आपल्याला की 414 हा जो काही नंबर आहे हा 3 ने कंप्लीट डिव्हिजन आपल्याला होताना पाहायला मिळते. जबकि आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं की 413, 412 यांची जी काही डिजिटची सम आहे इथे ही 7 आली, इथे ही 8 आली. 7 आणि 8 3 च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून या नंबरची डिव्हिजन 3 ने कंप्लीट होताना पाहायला मिळणार नाही. म्हणून या नंबरला 3 ने कंप्लीट डिव्हिजन जाताना पाहायला मिळणार नाही. पण मात्र ज्यावेळेस आपण 414 च्या डिजिटची ऍडिशन करतो त्यावेळेस मग ते ऍडिशन 9 येते आणि 3 ने 9 ला कंप्लीट डिव्हिजन जाते म्हणून 414 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. आता हे आपण आपल्या स्कूलमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकलं असेल, समजून घेतलं असेल. पण मात्र ज्यावेळेस छोटे छोटे नंबर असतात, 2 डिजिट 3 डिजिट नंबर असतात त्यावेळेस मग आपल्याला सम करणं खूप सोपं जातं. पण जर का नंबर हा 4 डिजिट 5 डिजिट 6 डिजिट नंबर असेल आणि मग अशा वेळेस मग या सगळ्यांची ऍडिशन करायची आणि ते ऍडिशन करून मग त्या ठिकाणी मग ते 3 ची डिव्हिजिबिलिटी जाते की नाही हे पाहणं थोडंसं कठीण जातं. पण घाबरू नका, आपण आहोत ना, काळजी करू नका. आपण दोघं मिळून खूप चांगला अभ्यास करू. मुलांनो, फॉर एक्झाम्पल इथे मी एक नंबर घेतो रॅन्डमली. आता मला जो सुचतोय तो नंबर या ठिकाणी लिहितोय मी. ठीक आहे, हा एक नंबर आहे 3,47,821. आता इतक्या मोठ्या नंबरचे प्रत्येक डिजिटचे आपल्याला ऍडिशन करत बसायची गरज नाहीये. इथे आपल्याला करायचं काय त्याकडे नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. आपल्याला या नंबरची ऍडिशन न करता इथे फक्त डोक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण असे नंबर ऍड करायचे की त्यांची ऍडिशन केल्यानंतर 3, 6 आणि 9 ही ऍडिशन यायला पाहिजे. हे जे काही नंबर मधले जे काही डिजिट्स असतील त्यांची ज्यावेळेस 2 डिजिटची आपण ऍडिशन करतो अशा वेळेस जर का त्याचं सम उत्तर 3, 6 किंवा 9 असेल तर त्या 2 नंबरला आपण तिथं कट करून टाकायचं. कसं ते आपण समजून घेऊ. हे पहा, मुळात तिथं 3 दिलेला आहे म्हणून आपण याला कट करून टाकलं. ठीक आहे. आता 4 प्लस 7 हे 11 होतात म्हणून यांना आपल्याला कट करता येणार नाही. 7 प्लस 8 हे आपल्याला 15 होताना पाहायला मिळतात म्हणून याला पण तुर्तास काही कट करायचं काम नाहीये. परंतु 8 प्लस 1 9 होतात आणि आपण काय सांगितलं, जर का 2 डिजिटची ऍडिशन 3, 6 किंवा 9 येत असेल तर त्यांना आपण कट करायचं. आता 8 प्लस 1 हे 9 होतात म्हणून यांना आपण कट केलं. त्याचबरोबर 7 प्लस 2 याची पण ऍडिशन सम जी असणार आहे ही पण 9 येते म्हणून आपण याला पण कट केलं. ओके. आता उरला कुठला नंबर इथे, फक्त 4 उरला. मग आपल्याला इथं हेच पाहायचं की जो नंबर उरला असेल त्यांची ऍडिशन जर का करणं शक्य असेल तर, किंवा जो नंबर उरला असेल, जो डिजिट उरला असेल तो 3 च्या टेबलमध्ये येतोय काय एवढंच पाहायचं. नाही येत,
4 हा 3 च्या टेबलमध्ये येत नाही. या कारणामुळे 3,47,821 हा जो काही नंबर आहे हा 3 ने कंप्लीट डिव्हिजन जाणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल करून पाहू. 3,47,821 डिवायडेड बाय 3 जो काही होल नंबर असणार आहे त्याच्यात आन्सर येणार नाही मित्रांनो. हे डेसिमल पार्ट मध्ये, डेसिमल नंबर मध्ये आन्सर येणार आहे. आता हे एरर दाखवलं, याचा अर्थ 100% इट इज नॉट गोइंग टू बी कम्प्लिटली डिवायडेड बाय द 3. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून एक काल्पनिक एक्झाम्पल घेऊ, पाहू उत्तर जमतंय का. 4 9 4 3 5 2 8. आता कुठला घेऊ बरं, 6 घेऊन टाकू. ठीक आहे. आता मी हे सगळे अंदाजे नंबर घेतलेले आहेत आणि एवढा मोठा नंबर हा 3 ने कंप्लीट डिव्हिजन जाते की नाही हे आपल्याला चेक करायचंय. मोठा टास्क नाही, घाबरायचं नाही, नंबर्स कडे अजिबात पाहून घाबरायचं नाही. इथं फक्त ट्रिक वापरायची. काय ट्रिक आहे आपली, की या नंबर मधल्या डिजिटची ऍडिशन केल्यानंतर, 2 डिजिटची ऍडिशन केल्यानंतर सम जर का 3 6 9 येत असेल तर त्या 2 नंबरला आपण कट करून टाकू. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहिला 9 आलेला आहे त्यामुळे आपण त्याला कट केला. नंतर 4 + 3 7 येते म्हणून त्याला आपण कट करणार नाही. 5 + 2 हा पण 7 येतो म्हणून यांना पण आपल्याला कट करता येणार नाही. आणि त्यानंतर 8 आणि 6 यांच्यापेक्षा आपण 6 आहे या ठिकाणी, तर 6 ला आपण कट करून घेऊ. ठीक आहे. अजून आपल्याला या ठिकाणी काही दुसरा पर्याय पाहायला मिळतो का. 4 + 3 7 होतात. ठीक आहे. 7 + 2 9 होतात म्हणून आपण यांना पण कट करून टाकू. ओके. आणि 8 + 5 हे 13 होताना पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याला यांना कट करता येणार नाही. ठीक आहे. मग आपण आता काय करू, फक्त 8 + 5 यांची ऍडिशन करू. 8 + 5 इज इक्वल टू 13 आणि 13 म्हणा किंवा या 13 आपण अजून 1 + 3 करू. त्याचं परत अजून सम जी असणार आहे 4 येते आणि 4 काय 3 च्या टेबलमध्ये येत नाही. म्हणून मित्रांनो हा जो काय आपण नंबर लिहिला इथे, या नंबरला 3 ने कंप्लीट डिव्हिजन जात नाही. त्याचप्रमाणे आता आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी घेणार आहोत आणि या एक्झाम्पल्स वरनं तुम्हाला 3 ने कंप्लीट डिव्हिजन जाते की नाही याचा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. याच्यातले काही नंबर्स आहेत की ते 3 ने कंप्लीटली डिव्हिजन होताना पाहायला मिळते आणि बाकीच्यांना होणार नाहीयेत. आपण काय करू, महत्वाचं काय मुलांना, इथे जे पण 2 नंबर्स असणार आहेत ज्यांची आपण ऍडिशन करतोय ते जे काय प्रोडक्ट असणार, ते जे काही सम असणार आहे, ही जर का 3 6 किंवा 9 असं येत असेल तर त्या नंबर्सला आपण कट करून टाकणार आहोत. ओके. चला 1 + 2 हा आपला पहिला नंबर आपण घेतोय. 1 + 2 3 आला म्हणून दोघं नंबर कट केले आपण. 3 इटसेल्फ आलेला आहे म्हणून 3 ला पण आपण कट केला. आणि 4 + 5 इज इक्वल टू 9. मग सगळेच नंबर कट झाले. आपल्याकडे कुठं नंबर उरला इथे, कुठलाच नाही. याचा अर्थ काय झाला की 12,345 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. चला आपण या ठिकाणी कॅल्क्युलेटरवर चेक करून पाहू. 1 2 3 4 5 हा आपला नंबर होता. डिवायडेड बाय 3 प्रोडक्ट आलं, कंप्लीट नंबर आला, होल नंबर आला, म्हणजे काय कंप्लीट डिव्हिजन आहे. ओके. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. आता 6 इथे आलेलाच आहे. आपला रूल काय आहे, 3 6 किंवा 9 हे नंबर किंवा ऍडिशन जर 2 डिजिट मिळून होत असेल त्यांना आपल्याला कट करायचंय. 6 ला आपण कट केला. 5 + 4 इज इक्वल टू 9 म्हणून याला पण आपण कट केला. 3 इटसेल्फ आहे आणि 2 + 1 याचा आन्सर 3 येतं. सगळेच नंबर गायब झाले. याचा अर्थ काय झाला मग, याचा अर्थ हा झाला की हा जो काही आपला नंबर होता 6,54,321 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. चला एक्झाम्पल पाहू आपण. 6 5 4 3 2 1 डिवायडेड बाय 3. आन्सर जे असणार आहे होल नंबर मध्ये येईल आणि ते आलं पहा 2,18,107. याचा अर्थ काय झाला मुलांनो, आपला जो रूल आहे, जे तुम्ही नवीन गोष्ट शिकताय तर ही मजेशीर आहे की नाही. ठीक आहे. चला पुढचा नंबर घेऊ आपण. 48,795. करायचं काय आपल्याला, इथे 3 6 9 दिसतोय तर त्याला पहिले कट करा किंवा 2 नंबर्सची 2 डिजिटची ऍडिशन केली, ती जर का 3 6 9 आली तर त्या 2 नंबरला कट करा. ओके. 4 + 8 आपले होतात 12 त्यामुळे यांना कट करता येणार नाही. 7 + 8 15 होतात पण थोडंसं थांबवून घेऊ.
त्यानंतर हा 9 येतोय, 9 ला आपण इथं कट केला. 7 + 5 12 होतात आणि म्हणजे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी 369 हे काय आन्सर मिळालेलं नाही. मग आता काय करायचं? मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे मित्रांनो, हे जे काही नंबर उरलेले आहेत यांची आपल्याला ऍडिशन करायची. हे जे काही डिजिट्स आहेत त्यांची आपल्याला ऍडिशन करायची. 4 + 8 + 7 + 5 आणि हे आपल्याला काय येताना पाहायला मिळतं 8 + 4 = 12, 7 + 5 = 12, 12 + 12 24. ठीक आहे. आणि 24 ची याची परत आपण जर काय ऍडिशन केली 2 + 4 = 6 आणि 6 हा 3 च्या टेबल मध्ये येताना पाहायला मिळतो. आणि जर का असं होत असेल तर याचा अर्थ काय झाला की 48,795 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. उदाहरण आपल्याला काय सांगतो मुलांना की जर का फक्त एकच नंबर असेल मग अशा वेळेस जे काही उरलेले डिजिट्स असतील त्यांची आपल्याला ऍडिशन करत जायची. 24 ऍक्च्युअली 3 च्या टेबल मध्ये येतो, परंतु तरी अजून त्याला डायल्यूट करायचं. 2 + 4 करा, 6 आला आन्सर. 6 हा 3 च्या टेबल मध्ये येतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. 9,87,653 करायचं काय आहे 369 ऍडिशन करणारे जे नंबर असतील त्यांना आपण कट करू. 9 इटसेल्फ त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून आपण त्याला कट करून टाकला. 7 + 8 या ठिकाणी आपल्याला 15 आन्सर येताना पाहायला मिळतं, परंतु थोडंसं थांबवून घेऊ. 6 आलेला आहे, 3 आलेला आहे म्हणून हे नंबर आपण त्या ठिकाणी ड्रॉप करून टाकू आणि जे काही उरलेले नंबर्स असणार आहेत म्हणजे डिजिट्स असणार आहेत त्यांचे आपण सिम्पली ऍडिशन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला उरलेले डिजिट्स कुठले आहेत आता 8 + 7 + 5 यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 7 + 5 = 12, 12 + 8 = 20. ठीक आहे. आणि त्या 20 चा परत आपण 2 + 0 जर केलं तर आपल्याला जी काही सम असणार आहे ती 2 येताना पाहायला मिळते. आणि 2 हा जो काही नंबर आहे 3 च्या टेबल मध्ये काही येत नाही. म्हणून याचा अर्थ काय झाला की 9,87,653 इज नॉट गोइंग टू कम्प्लिटली डिवायडेड बाय 3. आपण या ठिकाणी क्रॉस चेक करून पाहू. मुलांनो जर का मजा येत असेल, तुम्हाला ही गोष्ट आवडत असेल जे समजून सांगतोय, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहा मुलांनो एरर आलेली आहे म्हणून या नंबरला 3 ने कंप्लीट डिव्हिजन जात नाही. आता पुढचा नंबर आपण घेऊयात 54,322. आपल्याला करायचं काय मुलांनो, दोन डिजिटची ऍडिशन करायची. जर 9, 3 किंवा 6 येत असेल तर त्यांना आपण कट करू. 5 + 4 9 येतो म्हणून त्याला आपण कट केला. 3 इटसेल्फ आपल्याला या ठिकाणी आलेला आहे म्हणून त्यालाही कट केला. उरले दोन डिजिट्स 2 + 2 = 4. 4 काय 3 च्या टेबल मध्ये येत नाही. याचा अर्थ काय झाला की 54,322 इज नॉट गोइंग टू कम्प्लिटली डिवायडेड बाय 3. चला आपण हे पण एकदा क्रॉस चेक करून पाहू. नंबर आहे आपला 54,322 डिवायडेड बाय 3. आन्सर जे काय असणार आहे हे एरर मध्ये येणार आहे किंवा डेसिमल मध्ये येईल. एरर आलेली आहे याचा अर्थ काय की हा नंबर 3 ने कम्प्लिटली डिवाइड होत नाही. जर तुम्हाला आता ह्या सगळ्या कन्सेप्ट कळल्या असतील तर तुम्हाला होमवर्क देतोय मुलांनो. या ठिकाणी हे जे काही नंबर्स दिलेले आहेत तर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायची असणार आहे. आणि काय कमेंट कराल, ए 5,84,127 इज डिव्हिजिबल बाय 3 ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला तिथे लिहायचं असणार आहे इज नॉट डिव्हिजिबल ऑर इज डिव्हिजिबल बाय 3. तसंच उरलेले जे पण काही नंबर्स आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला करायचं आहे. तर हा होमवर्क जरूर करा. आणि हा होमवर्क जर केला तर मग पुढच्या अजून अशा छान छान ट्रिक्स ज्या असणार आहेत डिव्हिजिबिलिटीच्या त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे.